नमस्कार. कधी विचार केलाय की आपण दिवसातून किती वेळा आय ॲग्री बटनावर क्लिक करतो, तेही ते लांबलचक नियम आणि अटी न वाचता? हो, आज आपण त्याच स्टँडर्ड फॉर्म कॉन्ट्रॅक्ट्सबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच ती बारीक अक्षरातली जंत्री जी आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनली आहे. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी हे घ्या किंवा सोडा करार म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे. मग त्या बारीक अक्षरांच्या जाळ्यात आपण अडकतो कसे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यातून बाहेर पडायला न्यायालयांनी काय मार्ग काढलेत आणि आपल्याला कोणतं कायदेशीर संरक्षण मिळतं. हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कधी झालंय का असं की एखादा ॲप इन्स्टॉल करताना किंवा ऑनलाईन काहीतरी खरेदी करताना ते लांबलचक टर्म्स अँड कंडिशन्स न वाचताच आपण ॲग्री करून पुढे गेलो? मला खात्री आहे आपल्यापैकी बहुतेकांचं उत्तर हो असंच असेल, नाही का? आता बघा, आजच्या धावपळीच्या जगात विचार करा. रेल्वे किंवा विमा कंपन्यांसारख्या मोठ्या संस्था प्रत्येक ग्राहकाशी बसून वेगळा करार करू शकतील का? नाहीच. हे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे. म्हणूनच कामात सुसूत्रता यावी म्हणून ते असे पूर्वनियोजित छापलेले करार वापरतात. सोयीचं आहे, पण याच सोयीमुळे सामान्य माणसासमोर एक मोठं आव्हान उभं राहतं. बरं, तर मग या करारांचं मूळ स्वरूप काय आहे ते जरा समजून घेऊया. इथे ना सगळ्यात मोठा मुद्दा आहे तो शक्तीच्या असमतोलाचा. म्हणजे बघा, एकीकडे एक मोठी कंपनी आणि दुसरीकडे एक सामान्य माणूस. त्या माणसाकडे त्या अटींवर काही घासाघीस करायला, काही बदल करायला वावच नसतो. समोरून जे काही दिलंय ते एकतर आहे तसे स्वीकारा, नाहीतर ती सेवा सोडून द्या. यालाच म्हणतात टेक इट ऑर लिव्ह इट. तिसरा पर्यायच नसतो. ठीक आहे, पण मग आपण ज्या अटी वाचत नाही त्याचे कायदेशीर परिणाम काय होतात, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चला बघूया. यावर ना प्रसिद्ध कायदेतज्ञ लॉर्ड डेनिंग यांनी एकदम अचूक भाष्य केलंय. ते काय म्हणतात बघा. 1000 ग्राहकांपैकी एकही जण त्या अटी वाचत नाही आणि समजा कोणी वाचायला थांबलाच तर त्याची ट्रेन किंवा बोटात चुकणार. किती किती खरं आहे हे, नाही का? अगदी आपल्या बाबतीत घडल्यासारखं वाटतं. पण गंमत म्हणजे कायदा याकडे फार कठोरपणे पाहतो. एक साधा नियम आहे. एकदा का आपण एखाद्या करारावर सही केली की आपण त्यातील अगदी सगळ्या अटींना बांधील असतो. मग त्या आपण वाचल्या असोत किंवा नसोत. आणि याच नियमाला ल एस्ट्रेंज विरुद्ध ग्रॉकॉव या प्रसिद्ध खटल्यामुळे ओळखलं जातं. याचं एक अगदी बोलकं, खरं तर धक्कादायक उदाहरण आहे श्रीमती लॅ एस्ट्रेंज यांच्या केसचं. झालं असं की त्यांनी एका सिगरेट वेंडिंग मशीनसाठी करार केला, पण ते मशीन सुरुवातीपासूनच खराब निघालं. आता करारात एक छोटंसं कलम होतं की मशीनमध्ये काहीही दोष निघाला तरी कंपनी जबाबदार राहणार नाही. अर्थात त्यांनी ते वाचलं नव्हतं, पण तरीही न्यायालयानं निकाल कंपनीच्याच बाजूने दिला. का? कारण त्यांनी सही केली होती, बस. मग आता प्रश्न पडतो की या अन्यायावर काहीच उपाय नाही का? आपण असेच अडकून पडणार का? तर नाही, सुदैवाने तसं नाहीये. आणि इथेच न्यायालयांनी एक महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पुढाकार घेतला आणि हळूहळू ही परिस्थिती बदलायला सुरुवात केली. न्यायालयांच्या हे चांगलंच लक्षात आलं की अशा एकतर्फी करारांमधून दुर्बळ पक्षाचं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य ग्राहकाचं मोठं शोषण होऊ शकतं. म्हणूनच न्यायाची बाजू घेत त्यांनी यातून बाहेर पडण्यासाठी काही खूप महत्त्वाचे मार्ग शोधून काढले. चला तर मग आता आपण त्याच कायदेशीर संरक्षणांबद्दल बोलूया. ह्या अशा ढाली आहेत ज्या आपल्याला ह्या एकतर्फी करारांच्या हल्ल्यांपासून वाचवू शकतात. न्यायालयांनी साधारणपणे 6 प्रकारच्या संरक्षणात्मक युक्त्या किंवा ढाली विकसित केल्या आहेत. जसं की वाजवी सूचना देणं, कराराच्या आधीच सूचना देणं किंवा मग अवास्तव अटींना आव्हान देणं. आपण यातल्या काही सगळ्यात महत्त्वाच्या उपायांवर आता एक नजर टाकू. यातली पहिली आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाची ढाल आहे वाजवी सूचना देण्याचा नियम. आता याचा अर्थ काय? एकदम सोपा आहे. कंपनीची जबाबदारी आहे की त्यांनी करारातल्या अटींकडे दुसऱ्या पक्षाचं लक्ष वेधलं पाहिजे. असं नाही चालणार की कुठेही कोपऱ्यात बारीक अक्षरात काहीतरी छापून ठेवलं. नाही, त्या अटी स्पष्टपणे, ठळकपणे समोर आणल्याच पाहिजेत. यासाठी एक खूप चांगलं उदाहरण आहे हेंडरसन विरुद्ध स्टीव्हन्सन या केसचं. यात काय झालं होतं की एका प्रवाशाच्या जहाजाच्या तिकिटाच्या मागे अटी छापल्या होत्या. पण तिकिटाच्या समोरच्या बाजूला अटींसाठी मागे बघा असं काहीही लिहिलेलं नव्हतं. पुढे जाऊन ते जहाज बुडालं. तेव्हा न्यायालयाने सांगितलं की ही वाजवी सूचना नाही आणि कंपनीला त्या प्रवाशाच्या सामानाची नुकसान भरपाई द्यावीच लागली. आता बघूया दुसरी ढाल, ती म्हणजे करारापूर्वी सूचना. इथे मुद्दा वेळेचा आहे आणि वेळ ही खूप खूप महत्त्वाची आहे.
हे समजायला एक एकदम सोपं उदाहरण आहे. विचार करा, आपण एका हॉटेलमध्ये गेलो, रिसेप्शनवर पैसे दिले आणि रूम बुक केली. म्हणजे आपला करार तिथेच पूर्ण झाला. आता आपण रूममध्ये जातो आणि बघतो तर काय, भिंतीवर एक पाटी लावलेली आहे, चोरी झालेल्या वस्तूंसाठी हॉटेल जबाबदार नाही. तर ही पाटी कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे निरर्थक आहे. का? अहो, कारण करार तर आधीच झालाय. कोणताही नियम किंवा अट ही करार करताना किंवा त्या आधीच सांगितली पाहिजे, करार झाल्यानंतर नाही. ठीक आहे, आता वळूया तिसऱ्या संरक्षणाकडे. ते आहे मूलभूत उल्लंघन. हा एक खूपच शक्तिशाली मुद्दा आहे. याचं उदाहरण तर अजूनच मजेशीर आहे. समजा एखाद्याने नवी कोरी गाडी घेतली आणि फक्त 5 दिवसात तिचं इंजिनच उडालं. तर मग सांगा, त्याला गाडी मिळाली की फक्त एक लोखंडाचा चालता फिरता डबा? इथे गाडी देण्याचा जो मूळ उद्देश होता तोच तर पूर्ण झाला नाही ना. यालाच म्हणतात कराराचं मूलभूत उल्लंघन. आणि अशा परिस्थितीत कंपनी आमची काही जबाबदारी नाही असं म्हणून आपले हात झटकू शकत नाही. आणि आता आपण जो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत तो आहे अवास्तव अटी. म्हणजे काही अटी इतक्या अन्यायकारक असतात की कायदाच त्यांना मान्यता देत नाही. हे बघा, इथे किती स्पष्ट दिसते. एका केसमध्ये एका व्यक्तीने आपलं 900 पाऊंडचं महागडं कार्पेट साफ करायला दिलं आणि ते हरवलं. आता कंपनीच्या करारात काय अट होती की नुकसान झालं तर आम्ही फक्त 40 पाऊंड भरपाई देऊ. विचार करा, 900 पाऊंडच्या वस्तूसाठी फक्त 40 पाऊंड. साहजिकच न्यायालयाने ही अट पूर्णपणे अवास्तव आणि अन्यायकारक ठरवली आणि कंपनीला सांगितलं की पूर्णच्या पूर्ण रक्कम भरा. यावर लॉर्ड विल्बरफोर्स यांनी अगदी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की कोणतीही अट जी कराराचा मूळ उद्देशच संपवून टाकते किंवा जी सार्वजनिक धोरणाच्याच विरोधात आहे ती सरळ अवास्तव मानली जाते. बरं, मग या सगळ्या कायदेशीर गोष्टींचा आपल्या रोजच्या जगण्याशी काय संबंध? हे सगळं फक्त कायद्याच्या जाडजूड पुस्तकांपुरतं मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. हे जे बारीक अक्षरातलं जग आहे ना, ते आपल्या आजूबाजूला सगळीकडे पसरलंय. ऑनलाईन शॉपिंग करा, कुठलं ॲप डाउनलोड करा किंवा अगदी क्रेडिट कार्ड घ्या, सगळीकडे ते आहेच. पण आता ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पुढच्या वेळी त्या आय अग्री बटनवर क्लिक करण्याआधी आपला त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा तरी बदलेल का? मला वाटतं हा विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे, नाही का?